उमटलेले आहेत, पाणी नाहीये, पाऊस नाहीये, कसं पाहता? नाही, यावेळेस अल निनोच्या प्रॉब्लेममुळे पाऊस तसाही 7% येईल अशी शक्यता वर्तवली होती. पण गेल्या 8 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन आणि धानाची रोपं पूर्णतः करपली आहे. प्रचंड शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचं वातावरण आहे आणि पूर्ण जर पाऊस जर 2 दिवस पुढे आला नाही तर दुबार पेरणीची पूर्णतः शक्यता आता निर्माण झालेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये दुबार पेरणीसाठी आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता करणं, बियाणे, खते आणि या सगळ्या ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार सध्या भांडणामध्ये व्यस्त आहे, लोक फोडण्यामध्ये व्यस्त आहे. पण शेतकऱ्यांच्या या संकटावर मात करण्यासाठी आता युद्ध पातळीवर काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा या संदर्भात लक्ष घालून आहोत आणि सरकारकडे सुद्धा मागणी आमची आहे. आम्ही पत्रही पाठवलं आहे की पर्यायी बियाणे आता दुबार पेरणीसाठी आणि शेतकऱ्यांना मदत, आवश्यक ती मदत तातडीनं करण्यासाठी उपाययोजना करावी असं सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी 48,000 कोटी रुपयाची वीज बिल माफ करण्यात. जी बिलं माफ केली जाण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे ती खूप वर्षापासूनची पेंडिंग आहे आणि ते वसूल न होणारेच निधी होता. तो काही वसूल होईल अशी शक्यता अजिबात नव्हती. कारण अनेकांनी ते पंप घेतले. ते खूप वर्षापासून 15-20 वर्षापासून 25 वर्षापासूनची ही थकबाकी आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा वापर पंपाचं करणं सोडून दिलं होतं आणि अशा स्थितीमध्ये ही वीज बिलाची मागणी आता घोषणा झाली आहे. पण यामध्ये फार काही आता वसूल होण्याची शक्यता नव्हतीच. ते सगळे पैसे जे काही थकबाकी होती ती तशी शक्य नव्हतं की वसूल होणं शक्य नव्हतं. पण आता घोषणा झाली आहे, चांगला निर्णय झाला आहे. आम्ही पण लवकरात लवकर निर्णय घेऊन ती थकबाकी माफ केल्याचा GR काढावा. मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली. निर्णय चांगला आहे, त्याचं नक्कीच स्वागत आहे. वर्षाबंधावर कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली, मात्र याची माहिती सुनेत्रा पवारांना नसल्यामुळे आता त्या भेटीसंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. मला माहित नाही त्या भेटीच्याकडे दुसऱ्याच्या कोणत्या पक्षाच्याकडे बोलणं आमचा काही संबंध नाही. तो त्या पक्षाचा अंतर्गत संबंध आहे. वर्ध्यात 12 वर्षाच्या मुलीची दगडाने ठेचून करत हत्या झाली. विध्वस्त परिस्थितीमध्ये आढळलेली आहे. ते गंभीर घटना नाही, महिलांचं आता संरक्षणच महाराष्ट्रात राहिलं नाही, मुलींचं राहिलं नाही, सुरक्षित राहिलं नाही. दररोज या मुलींवर, महिलांवर अत्याचार होताना आपण महाराष्ट्रात पाहतो. कायद्याचा धाकच आता मुळात राहिला नाही. सत्तेमध्ये मशगूल सरकार एवढं झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचं की त्यांना इतरांच्या सुरक्षेचा संबंधच राहिला नाही. सत्ता प्रचंड मिळाली, त्यामुळं आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही. या आविर्भावामध्ये ही सत्ता राबवली जात आहे आणि पोलिसांना जो पोलिसांचा धाक होता तो धाक कमी झाला आहे. त्याचं हे लक्षण आहे की आज महिला सुरक्षित राज्यामध्ये राहिल्या नाही आणि मुलीसुद्धा सुरक्षित राहिल्या नाही. तर हे सगळे कायदा सुव्यवस्था ही संपूर्ण खड्ड्यात गेली आहे, याचंही द्योतक आहे. मंत्रिपदावर विचारलं असतं सुधीर मुनगंटीवार यांनी मुश्किल उत्तर दिलं की देवाची इच्छा असेल तर कसं करतो. नाही, मला काय बघायचं आहे, तो त्यांचा पक्ष आहे. सुधीर मुनगंटीवारांना काय करायचं, द्यायचं, नाही द्यायचं, कुठे ठेवायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे. तुम्ही आमच्या पक्षाच्या संदर्भात विचारलं तर आम्ही बोलू. त्यांच्यामध्ये फार चांगलंच आत्ता सुरू आहे. म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आता विनोद तावडे फार सक्रिय झाले, त्यामुळे त्यांच्या कदाचित आशा बळावल्या असतील की काही बदल होईल तर आमचा नंबर वगैरे लागेल. आशा बाळगण्याला काही हरकत नाही आहे. आणि काँग्रेस आस्था जागरण यात्रा काढली जात आहे. एकीकडे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे सेनेकडून सुद्धा नागपुरात जे आहे कार्यक्रम घेतला जाणार, रामरक्षा पथकाचा घेतला जाणार. तुम्ही कसं पाहता? नाही, कसं पाहता म्हणजे काय, हे राम काही कोणाच्या बापाचं आहे काय? उलट राम तर मुंह में राम बगल में छुरी, भगवानचं नाव घेऊन हे लोक आस्थेला कलंक फासत आहेत. त्यामुळे ज्या पवित्र स्थानांच्या ठिकाणी चोरी होते, डकेती होते, लुटमार होते आणि तो एक नालायक अभिनेता सांगतोय की अपने घर में चोरी होईल,
तेरे घर में चोरी हो गई तो रिपोर्ट नाही देगा, त्याचं घर लुटून आणायला पाहिजे त्या अभिनेत्याचा, जो आजकाल फार चापलुशी करत फिरतोय भाजपची. तर हे संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी, आता काल आम्ही ऐकलं की नर्मदा उगम मंदिर आहे तिथे पण चोरी झाली, बद्रीनाथला चोरी झाली. हे मंदिर लुटणारे लुटारू जे आहेत देवाच्या नावाने, यांना देवाची धाक राहिला नाही. कारण ज्या नावाने, देवाच्या नावाने राजकारण करणाऱ्यालाच देवाची भीती राहिली नाही, त्यामुळे पुजाऱ्यांना धाक कसा राहील, लुटणाऱ्यांना धाक कसा राहील. हा आस्थेशी खिलवाड आहे, आस्थेशी खेळणं आहे. आणि हे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या लेखी देव हा दुसऱ्यांना भीती दाखवून मतं घेण्यासाठी आहे, त्यांना देवाची भीती वाटत नाही, असं त्याचा अर्थ आहे. विनायक राऊतांवर अटकेचे टांगे चालतात असते, कारण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. नाही, तो काय त्यांच्या कौटुंबिक वाद आहे, त्यावर आम्हाला बोलायची गरज नाही. कशातून वाद निर्माण झाला, कशामुळे झाला, हे त्यांचं ते बघत बसतील.